एकीकडे बुलडोजर, दुसरीकडे पोलिसांचा मैदानातील वॉच. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांची आता चांगलीच उडाली धांदल. अहिल्यानगर शहरात अवैध धंदे करणाऱ्यांवर आता महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे बुलडोजर मोहीम उघडली आहे. मात्र प्रश्न असा आहे की ही कारवाई कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करणार की काही दिवसांनी पुन्हा तेच चित्र दिसणार. कोतवाली आणि तोफखाना पोलीस हद्दीत संयुक्त पथकाने धडक कारवाई करत तब्बल 12 अवैध दारूधंदे, हातभट्ट्या आणि मटका अड्ड्यांवर हातोडा चालवलाय. कोतवाली हद्दीत 7 हातभट्टी आणि दारूधंद्यांवर तसेच 2 मटका टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तर तोफखाना हद्दीत 5 ठिकाणी अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान पोलीस अधिकारी टिपरसे हे स्वतः रस्त्यावर उतरले होते. त्यांनी कारवाईच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून पथकाला मार्गदर्शन केले. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासन आता केवळ आदेश देत नसून प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कायनेटिक चौक, मल्हार चौक परिसर, तपोवन रोड, यशोदानगर आणि भाजी बाजार मैदान परिसरातील अनेक अवैध शेड्स जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी अनधिकृत वीज जोडण्या देखील खंडित करण्यात आल्या. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र शहरातील नागरिकांचा एकच सवाल आहे, इतक्या वर्षापासून सुरू असलेले हे अवैध धंदे प्रशासनाच्या नजरेआड कसे राहिले आणि आज पाडलेले हे अड्डे उद्या पुन्हा उभे राहणार नाहीत याची हमी कोण देणार? प्रभाग समिती क्रमांक 1 चे क्षेत्रीय अधिकारी देवीदास बिज्जा, राहुल साबळे, तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि महापालिकेच्या पथकाच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. अवैध धंद्यांविरोधातील ही मोहीम आता केवळ कारवाईपुरती मर्यादित न राहता शहरातून हे जाळे कायमचे उखडून टाकण्याचे मोठे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. प्रतिनिधी राणी कासलीवाल, डिजिटल अहिल्यानगर.